सविते मला नाही का थोडंसं बँकेत जायचं आहे. हो बँकेत नाही का पैसे काढायचे आहे, तर त्याच्यामुळे नाही का त्या पोरीसोबत मी जाऊ शकणार नाही. हा आपल्या शालूसोबत. तर तू शालूला घेऊन जातं का थोडीशी दवाखान्यात. तिला तुम्ही ऑटो हे ते समजणार नाही त्या पोरीले, नाही तर मग त्या सागरच्या गाडीवर पाठवून दे. एक काम कर, नाही तर तू सागरच्या गाडीवरच पाठवून दे तिला शालूला. गेली असती जी मी त्या पोरीसोबत गेली असती, शालूसोबत गेली असती मी दवाखान्यात. त्या पोरीले पाहायचं होतं, पण माझ्या का नाही आता हे लढू नाही का जी कालपासून लढणं चालू आहे. तर माझ्या डोकं लय दुखून राहिलं जी, ऊनही लय आहे जी. आता मी काही जाणारच नाही बाप्पा. मी जाईन लागेच उद्या परवा जाईन. त्या पोरीले किती दिवस राहणार आहे ते पोरगी. आता काय माहित किती दिवस ठेवते त्या पोरीले आणि किती दिवस नाही. तर काय माहित आता इकडं जाणार लागेल ना तिने. आता भाड्याच्या रूम मध्ये तिथं कुठं ते रूम सोडायला लावतो, तिथं काय आहे पसार इकडे घेऊन यायला लावतो तिले त्या पोरीले. आपल्याच घरी आता 2 रूमा देऊन द्यायला लागेल त्या दोघा नवरा बायकोली, नाही का. असंच करायला लागेल का नाही. तर त्या पोरीला इकडेच घेऊन यायला लागल. पण आता किती दिवस ठेवतील किती दिवस नाही त्या पोरीले, आता ऑपरेशन झाल्यावर. बरं पण शेताची बाबा माय काही जाणं होत नाही आज. माय डोकं एवढं भन दुखून राहिलं, मीच बिमार पडून जाईन बापा. गेली तर सागऱ्याच्या गाडीवर पाठवून देतो. थांबा सागरेला आवाज देतो. सागऱ्या, आय सागऱ्या रे. मी काय म्हटलं, त्या साई हॉस्पिटल आहे का नाही, साई हॉस्पिटल, तिथं त्या शालूले सोडून दे बरं. जाय बरं तू आता कॉलेजात जाशीलच ना, तर तिला सोडून दे त्या पोरीले तिथं दवाखान्यात. ते बाबा बँकेत जातो मग ते पैसे काढा दे, तर त्याला वेळ नाही. तर तू जाऊन सोडून दे त्या पोरीले थोडंसं. कोणत्या शालूले सोडून देऊ मी आणि कुठं सोडून देऊ मी. अगो जे झालं ते झालं मा. त्या पोरीचं नाव शालू आहे. आता ती आपल्या घरची सूनच होय, तुझी वहिनी होय. हा तिला सोडून दे म्हणलं थोडंसं दवाखान्यात. तू चालला कॉलेजात, तर त्या बाप चालला बँकेत. म्हणून म्हणलं कोणती शालू न कोणती काय न कोणती काय वहिनी गिनी म्हणत जा ना. आता जे झालं ते झालं, आता विसरून जा. जात असं दवाखान्यात तर तू सांग, मी नेऊन देतो. याले त्याला नेऊन द्याले. मी नौकर नाही काही. हा नौकर आले मी कोणाला बहिणी मानत नाही. तुला सांग तुम्ही बाप्पा लय सेवून राहिला रे. वहिनी मानत नाही, हे नाही करत ना ते नाही करत. त्या बापाची काय गलती आहे. त्याच्या मायबापानं करून दिलं, त्याच्या मायबापाच्या मतानं झालं, जे झालं ते झालं. तू स्वतःच पाहिलं. तू किती मानदान देत रे आम्हाला. जेव्हा पाहिलं तेव्हा बायको डोळ्यानं दिसते, मायबाप नाही दिसत, बहिणी नाही दिसत डोळ्यानं त्याच्या. तू कोणतं सुद्धा केलं. लग्न केलं तू पैन जाऊन त्या पोट्टीले आणलं त्या राणीले, तर कोणतं सुद्धा केलं म्हणलं. विचारला एक शब्द मायले बापाले विचारला का, तुम्ही दिलं का आम्हाला मानदान. स्वतःले तुले तर ना काही नाही रे बोलाले बापाले. आता तू मायवाला काढशील का. बाबाचं नको काढू, तू मायवालाच काढ. बाबाले एवढं मोठं कांड करून ठेवलं बाबाचं. बाबाला नको म्हणू काही. मलाच म्हणतं का मी न केलं तर मग काय झालं. केलं तर मी कोणाचंच नाही काढून राहिली, नाही त्या बापाचं काढून राहिली, नाही काहीच काढून राहिली. तेव्हाला सांगून राहिली करीने. एवढ्या अंगवणीनं करून आणलं तिले तुझ्या मतानं. लव्ह मॅरेज कोणती धडाची आहे रे ते. आमच्या इथं पानं फेडून राहिले सारी फेडाले. सासऱ्याचं काढते कधी, सासूचं काढते कधी, माया पोरीचं काढते. माया पोरी तर 2 दिवस आले तर सहन नाही होत्या बायकोले. कमी भांडली का त्या दिवशी ते. तू नव्हता घरी तर आल्याबरोबर. आई राणीच भांडली का, श्वेताने भांडली का. श्वेता इतकं कमी जास्त बोलली राणीले. किती बोलली ते. मी घरी नसताना तिने किती बोलली ते. मग काय करणार आहे ते, बोलणार नाही का. दादा हमेशा आपल्या बायकोले नको मानवत जात जाऊ. मी फक्त वहिनीले एवढंच म्हटलं होतं का बाबाच्या मागं काऊन लागले, तुम्ही पाहिलं का डोळ्यानं काय पाहिलं. एवढंच विचारलं. लागली तर तुझी वाली बायको मायवाल्या याच्यावर आले. मग बोलू नाही तर काय करू. त्या बायकोले सारच शोभते आणि आम्हाला काही शोभत नाही. मी तुला पहिले सांगून राहिलो आई, मला हे बाई ह्या घरात पाहिजे नाही आणि तिचा नवरा ह्या घरात पाहिजे नाही. आई तर काय करतो रे तू. तुलीस एवढं वाटून राहिलं ना पाहिजे नाही ते नाटकच चालू आहे. पाहिजे नाही. जे आहे ते आहे. आता तिचाही हक्क बनते, त्या पोराचाही हक्क बनते. जे आहे ते तुला जर वाटत असं ना चालला जाईल या घरातून लगेच घेऊन जाय तिले. तसे बी मायाला पसंत नाही तुझी वाली बायको. आता कशी आली होती आल्या खरी गोष्ट तोंडावर. आई तुझी माझी बायको पहिलेपासूनच दाढ आहे. आई दाढ राहिली पहिलेपासून. तू तिच्या मागं लागतो. मी म्हटलं जाऊ दे हमेशा तू वाली गोष्ट मी हे नाही केली. पण तू जाणून बुजून तिच्या मागं लागतं राणीच्या. आणि आता हे माहीत पडलं बाबाचं, तर आता तुला मोकाच भेटला. अरे नाही तर खूपच करते ना. किती साजरी आहे का नाही ती बायको. रोज सकाळी पायटे उठते, सारे कामं करते. खूपच सुधी आहे नवरी तुझी वाली बायको. सुनेसारखी वागते ना तुझी बायको. माया बायकोचा राग करते, माया बायकोचा राग करते. काऊन राग करते ते नाही पाहत. हे काही नाही. तिचा अर्धा हक्क काय आणि हिचा अर्धा हक्क काय. तुला राहायचं असेल तर राह, नाही राहायचं असेल तर जाय. नाही जा मी कोण जाऊ या घरातून. मी नाही जात ना. ते पोट्टे कसं येते ना मी ते पाहतो. मस्तावल्याने बोलू नको सागर. मस्तावल्याने जास्त फडफड करू नको. पोट्ट म्हणून राहिला तू. त्याला त्या मोठा भाऊ येतो. मी कोणाला नेऊन देत नाही. माया कोणता मोठा भाऊ नाही आहे. माई कोणती वहिनी नाही. नौकर नाही बसलो मी इथं कोणाला नेऊन द्याले. समजलं का. तुम्हाला हेच वाटते ना मी या घरातून गेलो पाहिजे म्हणून. मी या घरातून जाणारही नाही. काय करता करा मायवालं. आतापर्यंत विचार केला होता राणीसोबत तुम्ही चांगली नाही राहे तर मी अलग राहतो का म्हणलं. पण आता नाही करणार विचार. आता करत नाही. आता निघणारच नाही या घरातून. नको निघून नाही निघत बे. तुम्ही कोण म्हणलं या घरातून जाय म्हणून. पण चांगला तर माणूस की न राहिनं. बाबा माझी तर ही पोट्ट आता काय तमाशा करते काय नाही लेताचं. येत्या दिवसपासून नुसतं फनफनच करून राहिलं. करू द्या त्याला फडफड करू द्या. किती करणार आहे फडफड ते. जाऊ द्या करू द्या.
काय म्हटलं त्या शालू वहिनीला मी नेऊन देतो स्कूटीवर, तशी बी मी कामाला जाणार आहे आणि त्याला तिकडून सोडून देतो. थोडंसं 5-10 मिनिटं थांबा म्हणा त्याला आणि मी सोडून देतो त्याला त्या इथं आपल्या साई हॉस्पिटल होय ना तिथं, आणि त्या पुरीले पाहतो आणि तिकडल्या तिकडून मी माझ्या घरी चालली जाईन संध्याकाळी मग कामाहून. नाही बाई चालली का हो तू? श्वेता राय नो बाई 2-3 दिवस हो बाई व श्वेता कायले एवढ्या लवकर जातं? अहो पण आई कशी राहू मी? मला श्यामजीचे फोन येऊन राहिले आई. बाई राय मा 2-4 दिवस राय ना मा राय, तू असली म्हणजे आम्हाला थोडं बरं वाटते. आणि ते शालू आहे तर तिच्यासोबत बोलायला चाललेले कोणी नाही, तर तू 2-3 दिवस राय, तिला बरं वाटतं त्या पोरीले. ठीक आहे मग बाबा राहतो मी, पण मला कामावर जावं लागन बाबा, अपडाऊन करावं लागन मग 2-4 दिवस इथून, कारण की माझ्या जाऊच्या बिमारीत माझ्या सुट्ट्या गेल्या का नाही तर मला सुट्ट्या पाडता नाही येत. बाई इथूनच करणं माझा नाही ना, इथूनच करणं. पाय बरं आज ते पाय शालू सकाळीच सुटली बाई पोरगी, सकाळीच सुटली आणि जेवढं तिच्या हाती येते ना तेवढे कामं केले बाई. पाय हो ते पोरगी नवीनच आहे घरात लागेच, तिले नवीन घरात असल्यावर काय सुचते हो बाई. पण भांडे घासले बाई तिनं, झाडझुडे केली ना, फरची पुसली ना, आंघोळी केली माय. आणि स्वयंपाकाले मी उठली ना तर मी म्हणलं बाई हे काय हो म्हटलं, भांड्याचा आवाज येऊन राहिला. जाऊन पाहतो तर मला म्हणते आई स्वयंपाक गिंपाक करा लागन सांगा ना म्हणते मले. मले ना डोळ्यातून असं कसं तरी वाटलं बाई. केवढी कामाची पोरगी आहे होते. नाही पोरगी चांगली आहे सविती, ती 1 नंबर पोरगी आहे, गरीब घराण्यातली पोरगी आहे, म्हणून तर या बेवड्या जवळ राहून राहिली ना. तिनं मला सर्व हकीकत सांगितली. चांगली पोरगी आहे ती, माना दानाची पोरगी. जेव्हा माहीत पडलं का ह्यो माझ्या सासरा होय बा, पाया पडली ती पोरगी. बाबा बाबा मामाजी मामाजी, पहिले मामाजीच म्हणे. मी म्हटलं बाई मामाजी नाही म्हणायचं, बाबा म्हणायचं म्हटलं. सॉरी तर बाबा बाबा म्हणते मग आता. समोर कशी आहे ना कशी नाही बाई, पण मला आज तर बरी वाटली बाई सकाळीच सुटली ते. आता नवीन घरात कोणाला काही सुचत नाही, पण केलं मात्र तिनं. आणि हे आपली हेडम हेडंबा 8च्या वर तर उठतच नाही. कालपासून तर एवढी फुगली आहे, हे शेता भांडली तिच्यासोबत तर बापा बापा हूच करते. तू तिच्याकडे लक्ष नको देऊ, ते फक्त दादालेच घुमवते, आपल्याला घुमवत नाही. ते फक्त दादालेच घुमवते, दादाच पागल आहे तिच्यासाठी. जाऊ दे तिच्याकडे लक्षच नको देऊ. माय माणूस सारा तुटून गेला बाई, काय करावं या माणसाचं. जेवणही नाही राहिला बाई बरोबर ना, काही नाही व. काय करावं ना काय नाही तर मला काही समजून नाही राहिलं. ह्या पोट्ट्यानं काय करून बसला. पण करा ना थोडंच व, कालपासून तुम्ही काहीच जेवले नाही व. हो रोशनचे बाबा त्या पोट्ट्याचं नाव नको घेऊ माझ्या समोर, तू नावच घेऊ नको त्या पोट्ट्याचं माझ्या समोर. मला त्याचा बाप म्हणूच नको तू. त्या पोट्ट्याचं नावच नाही पाहिजे माझ्यासोबत. मेलं ते पोट्ट माझ्यासाठी, मेलं. त्या पोट्ट्याचं नाव नको घेऊ. मला फक्त एकच पोरगी आहे माझ्यावर जिवंत, फक्त एकच पोट्टी आहे, ते पोट्ट मेलं माझ्यासाठी. याच्यानंतर नाव नको घेऊ माझ्यासमोर. त्याचं बिलकुल नाव नाही घ्यायचं. बाबा किती टेन्शन घेऊन राहिले, आणि या पोट्ट्याचा फोनही नाही लागून राहिला. किती वेळची लावून राहिली मी फोन, कालपासून परवाच्या दिवशीपासून पण फोन नाही लागून राहिला याचा रोशनचा. बाबा किती टेन्शन मध्ये आहे. आई बाबाला दवाखान्यात घेऊन चालू. आई बाबा कसे काऊन करून राहिले असे. कालपासून जेवला नाही नव्हत्या बाबू, हालावून गेली तब्येत, जेवला नाही ना. मी किती वेळा म्हटलं जेव. त्या मामाई देवाई आला होता, जेवून घ्या भाऊजी, पण जेवतच नाही बाई. त्या मामी नाही समजावलं. आता किती जण समजावून राहिले, खाऊनच नाही राहिले. याच्या उपाशी राहिले ना. काही आता सगळं बदलणार आहे का? जसं होतं तसं होणार आहे का? तू सांग बरं, तू समजावून सांग बरं थोडीशी. बाबाली त्या मतानं ऐकते. सांग बरं थोडंसं जेवण मी घेऊन येतो ताट, आणि तू म्हण बरं. बाबाजी बाबा काय म्हणतो रे बा तू? रोशनी काय म्हणून राहिली? बाबा तुम्ही जेवून नाही राहिले, काही नाही राहिले, काऊन असे करून राहिले? आम्हाला किती बेकार वाटून राहिलं. तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे मग? तुम्ही सांगा बरं. तो तिकडं पयाला आणि आईनं मी आहो इकडं, तुम्ही असे करून राहिले. बाबा कसं करा मग? तुम्ही नाही जेवले ना तर मी बी नाही जेवणी. माझी लहानशी पोरगी आहे, तुम्हाला माहिती आहे मला तिथे दूध द्यावं लागते म्हणून. मग मी जेवणार नाही बरं. तुम्ही जेवून घ्या बाबा, असे नका करू. आमचा विचार करा ना तुम्ही. काऊन असे करून राहिले? तुम्हाला एकच पोरग होतं का फक्त? रोशनच तुमचं पोरग होय का? मी नाही होय का? आमच्यासाठी नाही आहे का तुमचं काहीच? त्या पोट्ट्याचं नाव नको काढू बाई रोशनी, त्या पोट्ट्याचं नाव नको काढू. मध्ये माझ्यासाठी मी आताच काय म्हटलं, ते माझे मेलं म्हटलं. ते पोट्ट माझ्यासाठी कोणीच नाही आहे, ते पोट्ट माझ्यासाठी. तुम्ही जेवण काऊन नाही करून राहिले? नुसते एकटे बाहेर बसता, अंदरचे बाहेर जाता, इकडं जाता तिकडं जाता, नुसते चुपचाप बसून राहिले. जेवले नाही तुम्ही कालपासून. जेवण करून घे ना बाबा. जेवतो बाई, जेवतो. आज मग वाढायला लाव बरं. मला काही घेणं नाही, मी कोणाचं टेन्शन नाही घेणार आता. त्या पोट्ट्यात तर बिलकुलच नाही. त्या मायले म्हण माझ्यासाठी जेवण बनव म्हणा, आण जेव तुम्ही. आणतो ताट वाढूनच राहिली मी. आणतो घ्या, मी ताट आणलं तुमच्यासाठी. जेवण करून घ्या रोशनीचे बाबा, जेवण करून घ्या मस्त. आणि ते गोळी दिली ना डॉक्टर ना, ते गोळी घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला बरं लागन, झोपाई नाही होऊन राहिली ना त्याच्याच्यान तुम्ही असे होत असाल. झोपून घ्या मग थोडंसं जेवल्यावर. हो बाबा जेवण करून घ्या ना, गोळी घ्या ते डॉक्टरना दिलेली. बरं ठीक आहे, घेतो ना. आणि इकडे जेवण आण, मी जेवतो.
म्या याले पोलीस स्टेशनची धमकी द्यायला ते तेव्हा सांगा ते असं सांगणार नाहीये यांनाच नेऊन दिलं का त्या दोघाले यांनाच नेऊन दिलं हे रोशण्याच्या शाळेत शिकलेलं होय ना हा रोशण्याच्या शाळेतच शिकलं हे पोट्ट त्याचा मित्र होई ना यो या टोई चालवते हावाला आपण याच्याबद्दल भुलूनच गेलो का बरोबर पत्ता लावला आपण याले का नाही पोलीस स्टेशनची धमकी देतो त्याला मग तू खरं खरं सांग नाही तर पाय पोलिसाचे असे दंडे पाडी ना त्यावर याच्यावर ढुंगणावर राहता हा लक्षात ठेव तू बाबू इथून डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशन मध्येच नेतो माय बहीण त्याच्यानं पाया लिहिले का तू खरं खरं सांग कुठं सोडलं त्याइले कुठं सोडलं तू ना तूच नेलं का नाही रोशण्याले ना इले शिकलीले तूनच नेलं ना ते याटोतून नेलं का नाही नाही दादा मी 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 नाही नेलं रोशनले मी नाही नेलं मी असं ऐकणार नाही बे याच्या मायले बोलव बाहेर याच्या मायले बोलव बरं थांबत त्या मायले बोलू का आता सांग त्या माय बापाला तुझ्या करीने नाही 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 सुरत दादा मी नेऊन दिलं होतं मी नेऊन दिलं त्याइले मला फोन केला म्हणे काम आहे म्हणे अर्जंट जायचं आहे म्हणे तो रोशन मला सांगितलं नाही असं काही ते पोरीले गिरीले नेणार होता म्हणून एवढं काहीच नाही सांगितलं अगर असं मला माहीत असतं तर मी नेऊन नसतं दिलं त्याने वेळेवर मला ते पोरगी दिसली त्याच्यासोबत ते त्याच्यासोबतच राहत होती म्हणा ते पोरगी पहिले म्हणजे त्याचं तिचं काहीतरी होतं वाटते मला माहीत गीत होतं पण मला हे नव्हतं माहीत का ते पैनारच म्हणून मग आता वेळेवर ते पोरगी आणली आणि मग मला नेऊन द्यास लागलं पाय कसं खरं बोललं ते आता कुठं नेऊन दिलं तू ना त्याइले कुठं नेऊन दिलं कोणत्या शहरात नेऊन दिलं कुठं नेऊन दिलं सूरज भाऊ मला माहित नाही ते कुठं गेले तर पण मी रेल्वे स्टेशनवर सोडलं त्याइले त्या रात्री मी रेल्वे स्टेशनवर सोडलं ते दोघं जण म्हणत होते 5:30ची गाडी आहे 5:30ची गाडी आहे हा ट्रेन हाय अशी म्हणत होती ते रोशन त्या इले त्या पोरीले पण कुठं नेलं कुठं काय गेले ते मला खरंच काहीच नाही माहित देवा शपथ नाही आई बाबाची शपथ घालून राहिलो मला खरंच नाही माहित ते कुठं गेले तर अबे का माय जवाई तुला माहितच नाही त्याला जर माहित पडलं त्या दोन्ही जवाईले तुला नेऊन दिलं तुला लय मारणार खरं खरं सांग कुठं सोडलं त्याइले तर शांभाऊ मी खरंच सांगत आहे मी खोटं कायले बोलून आईनं बाबाची शपथ मी खोटी घालणार आहे का मी खरंच सांगत आहे मी ती त्याइले रेल्वे स्टेशनवरच सोडलं पण कुठं गेले हे मला नाही माहित खरा बोलून राहिला का खोटा बोलून राहिला बे सूरज का ते गाय भरलं किती पाय ना ते किती गाय भरलं तर ते सारं मिट्टू सारखं खरंच बोललं त्यांना सर्व त्याने सांगून काही माहितच नसन आणि रोशण्यालाही हुशार आहे तो काही याले सांगून करणार आहे का बी जाय नाही कुठं तर सांगून करायले याले सांगितलं तर त्याला काही समजत नाही का याच्या घरी आपण जाऊस म्हणून रोशण्यालाही हुशार आहे फोनही लेखानं बंद करून ठेवले ना 2 तिचाही केला आणि त्याचाही केला लागूनच नाही राहिला त्याचा पत्ता चल घरी जाऊ लेखा येऊ नाही काही फायदा नाही झाला मी म्हटलं याले माहित असन याले म्हणते रेल्वे स्टेशनवरच सोडलं म्हणते हे चल